जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। खरं तर जामखेड नगर परिषदेत युतीचे सर्वच घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतात, तर आघाडीमधील काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत जात तिसरी आघाडी तयार केली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। याच संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। जामखेड नगर परिषदेत युतीचे घटक पक्ष स्वबळावर, तर आघाडीतील काँग्रेस तिसरी आघाडी सोबत। राम शिंदे रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला। जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये विधानसभेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा आमने सामने आल्याने या निवडणुकीकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या 6 वर्षात पवारांना कोणताही विकास कामं करता आली नाही, म्हणूनच विधानसभेला त्यांना अवघ्या काही मतांनी विजय मिळवता आला असून त्यांनी लोकांच्या भावनेला काळेमा फासली आहे। याचा बदला आता जामखेडकर घेणार असल्याची प्रतिक्रिया सभापती राम शिंदे यांनी दिली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब हे गेली 6 वर्ष झालं ते या ठिकाणी नेतृत्व करतात, परंतु त्यांनी कुठला विकास केला आणि कुठला विकास करणार आहे सकार सबूत देखील काढला नाही। लोकांच्या भावनाला आणि जनाधाराला काळीमा फासली। त्यामुळं या निवडणुकीमध्ये ह्या फसवणुकीचा बदला घेण्याचं जामखेडच्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आणि मतदारांनी ठरवलेलं आहे। दरम्यान 10 खात्यांचे मंत्री असून देखील राम शिंदे यांना कोणताच विकास करता आला नाही। खरं तर आज देखील तुम्ही सभापती आहात, मात्र या पदाचा फायदा गुंडांना पासपोर्ट काढण्यासाठी नाही तर बंदुकींचं लायसन मिळण्यासाठी झाला असावा। या निवडणुकीत देखील त्यांनी सर्व गुंडांना उमेदवारी दिली असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। 10 खात्याचे मंत्री होता तेव्हा तुम्हाला कुठलाच अधिकार नव्हता असं कुठेतरी लोकांना सांगून घ्या, कारण त्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये कुठंच काही निधी आला नाही। आता तर तुम्ही तिथं सभापती आहात, त्या सभापतीचा फायदा तुमच्या काही ठराविक कार्यकर्ते गुंडांना पासपोर्टसाठी नाहीतर बंदूकचं लायसन्स मिळण्यासाठी झाला असावा, पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांना कुठेही काहीही फायदा राम शिंदे सरांच्या पदाचा झालेला नाही। एवढंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार सभेमधून वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुकीत उभी राहिलेली काँग्रेस ही भाजपाची बी टीम असून काँग्रेस ही उमेदवारांना जिंकण्यासाठी नव्हे तर मते कापण्यासाठी उभी राहिली असल्याची टीका रोहित पवारांनी भर सभेतून केली आहे। काँग्रेस या तालुक्यापुरतं मी म्हणतो की या तालुक्यापुरतं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, बी टीम असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी फक्त उमेदवार याच्यासाठी उभे केलेत की आपली मतं कुठेतरी कापली गेली पाहिजे। मला तुम्हा सर्वांना सांगायचंय, जो कोणी नगर अध्यक्षाचा काँग्रेसचा उमेदवार आहे तो जिंकण्यासाठी उभा नाही, तो फक्त मतं कापण्यासाठी उभा आहे। खरं तर आघाडीतील काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जात तिसरी आघाडी स्थापन केली आहे। रोहित पवारांनी आम्हाला खड्यासारखं आघाडीतून बाहेर काढलं, त्यामुळे आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागला। शेवटपर्यंत आमचा विचार आघाडीसोबत राहण्याचा होता, मात्र आम्हाला शेवटच्या क्षणी बाजूला करण्यात आल्याने आम्ही आमचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस राहुल उगले यांनी दिली आहे। महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष बाजूला झालेला नाही, हा खड्यासारखा बाजूला केला गेला आहे। 15 तारखेला त्यांनी डन म्हणून सांगितलं होतं की आघाडी महाविकास आघाडी झाली, त्यावेळेस त्यांनी मला एबी फॉर्म पण दिले होते। आम्ही वंचित बरोबर नका जायचा आमचा प्रयत्न चालू होता। भाजपला जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया, तर 16 तारखेला त्यांचा निरोप आला की महाविकास आघाडी होणार नाही। जामखेडची ही निवडणूक पंचरंगी होणार आहे। वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे। या मतदारसंघाला अल्पसंख्याकांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे विजय आमचाच होणार असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी व्यक्त केलंय। तर वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं जात होतं, आता पहिल्यांदा राष्ट्रवादीनेच काँग्रेस ही भाजपाची बी टीम असल्याचं आमदार रोहित पवारांचं स्टेटमेंट हास्यास्पद असल्याचं अरुण जाधव यांनी म्हटलंय। या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे त्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बाजी मारणार आहे। आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणायची भाजपची, परंतु आता पहिल्यांदाच राष्ट्रवादीने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की काँग्रेस हे भाजपची बी टीम आहे। खरं तर हे रोहित पवारांचं जे स्टेटमेंट आहे ते हास्यास्पद आहे।
या निवडणुकीत युतीचे सर्वच घटक पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत असून आघाडीतून काँग्रेसने काढता पाय घेत तिसरी आघाडी तयार केली आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवत या मतदारसंघात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. त्यामुळे या निवडणुकीत राम शिंदे, रोहित पवारांसह स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.